तुम्ही फार हायले घेऊन ठेवलं आबा असे आबा तसे मला भीती वाटायला लागली कोण आहे लक्षात ठेवा. माझे वडील खासदार होते. माझ्या वडिलांनी थोडस मी पार्श्वभूमी थोडीशी सांगतो, बाकीच्यांनी आपल्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं. माझे वडील सरपंच होते. माझे वडील तालुका प्रतिनिधी संघाचे चेअरमन होते, मार्केट कमिटीचे सभापती होते, वाई पंचायत समितीचे 8 वर्ष सभापती होते, जिल्हा परिषदेचे 12 वर्ष अध्यक्ष होते, भीम सहकारी साखर कारखान्याचे 10 वर्ष चेअरमन होते, जिल्हा बँकेचे 10 वर्ष चेअरमन होते, त्याचबरोबर लोकसभेचे 10 वर्ष खासदार होते. आणि त्यांनी जी पदं मिळवली त्यांनी कधीच कोणाच्या हाताखाली काम केलं. जिथं गेले तिथं प्रमुखच पदावरती बसले. आणि हे बघा आता हे 10 म्हणजे ह्यातच 40-50 वर्ष म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये ते जवळपास 50-55 वर्ष सत्तेपासून कधीच हा माणूस म्हणजे वडील कधीही बाजूला राहिले नाही. त्याचं कारण ते लोकांच्या मध्ये होते. संघटनेमधून वाढीला आलेले एक कार्यकर्ते होते. त्यामुळे संघटनेची वाढ, संघटनेकरता कष्ट त्यांचे नेते कैलासवासी आबासाहेब होते. म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत क्रांतीवीर म्हणायचे आबासाहेब वीरांना, की ज्यांनी ब्रिटिशांच्या काळी तुरुंग फोडला. त्या काळी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते तुरुंगात होते. स्वातंत्र्यानंतर सुद्धा सातारा जिल्ह्याचे सगळे आमदार ते ठरवले, सगळे आमदार ती सगळी. आणि त्यांनी आमच्या वडिलांना बोटाला धरून राजकारणात आणलं तर ते पाटीलचे फोन करायचे 5 वाजता. लक्ष्मण पाटील आज या, आता पहाटे उठा आणि या गावामध्ये जा, या कार्यकर्त्याला निरोप द्या, त्याला हे काम सांगा, माझा निरोप असाच आहे. त्यावेळेला फोनची सुविधा तितकीशी नव्हती. ते आपलं डबडं होतं ठेवायचं, म्हणजे ते सुद्धा फोन लागायचे न लागायचे. तर ही सवय, हे संस्कार हे त्यांच्या सुरुवातीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर झाले. आणि त्यामुळं 50-55 वर्ष सत्तेचं राजकारण ते करू शकले. ते खासदार होते, सगळ्या पदांवर होते. परंतु तुम्हाला पाटील साहेब तुम्ही खंत व्यक्त केली, त्यांच्या बाबतीमध्ये कधीच अशी तक्रार कार्यकर्ते करायचे म्हणजे फटका कार्यकर्ता असू द्या, त्याच्याकरता कुणाशीही लढणार. मग भुजबळ साहेब आपले त्यांच्याशी ते जाऊन मांडले. आबा गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. आबांना सुद्धा बोलणारा तेवढा माणूस होता. पवार साहेबांना सुद्धा ते बोलायचे. आणि दादांचा तर त्यांचा असतो 36 चांगला, कारण दादांचा स्वभाव कडक आणि माझ्या वडिलांचा स्वभाव सुद्धा अतिशय कडक. आणि त्यामुळं दोघांचं तसं शक्यतो जमायचं नाही. परंतु पवार साहेबांचं दोघांचं खूप जमायचं. परंतु दादांना त्याचा स्वभाव आवडायचा, जमायचं नाही. परंतु अगदी जिल्हा बँकेला आमच्या दादा पहिले पालकमंत्री झाले. दादांनी पॅनल टाकलं. आमच्या वडिलांनी त्यांच्या दादांच्या विरोधात, एका पक्षात असताना विरोधात पॅनल टाकलं आणि निवडून आले. म्हणजे ही वस्तुस्थिती आमच्या जिल्ह्याची. म्हणजे हे मी का सांगतोय की मध्ये पवार साहेबांना बघा दिल्लीमध्ये थोडस कुणीतरी एका नाते फिरून हे केलं होतं आणि अख्खा रस्ता रोको केला होता. अख्खा हायवे, नॅशनल हायवे बंद पडला होता. त्यात आमचे वडील होते. आणि त्यावेळेला अशा महिला भगिनी यांना सगळ्यांना पोलिसांनी उचललं पोलीस स्टेशनला. आणि आमचा एसपी त्यावेळेचे जे होते ना, तोही अतिशय तापट आणि कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचं ऐकणार नाही अशा पद्धतीचे एसपी त्यावेळेला, मी त्यांचं नाव घेत नाही, ते त्यावेळेला आमच्या जिल्ह्याचे प्रमुख होते, पोलीस प्रमुख. त्यावेळेला महिलांना त्यांनी गुन्हे नोंद करायला, दाखल करायला सुरुवात केली. कार्यकर्ते आत टाकले. आमचे वडील एसपीच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांना अरे तुरेतच की यांना मी घेऊन जाणार
अरे तुला काय करायचे ते कर असं म्हणून सगळ्या पोलीस स्टेशन मधनं सगळ्या महिला तरुण सगळे त्यांनी बाहेर आले. एवढी वादावादी झाली तिथे. हे मी का सांगतोय, ही माझी राजकीय पार्श्वभूमी माझ्या वडिलांची आणि माझ्यावर त्यांचे संस्कार. आता ते थापट होते. मी शांत म्हणजे कधी जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत मी शांत. व्यवस्थित नसतं की मी